मित्रहो, जनतेचा पैसा उधळून आपल्या सत्तेचा मार्ग मोकळा करायचा हा नवा फंडा महायुतीनं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अंमलात आणला. निवडणूक झाल्या की लाडक्या बहिणी हळूहळू अपात्र होत गेल्या. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरविल्या गेल्या. मग अपात्र असताना सुद्धा आजवर जनतेचा पैसा का उधळला आणि याला जबाबदार कोण? आणि याच विषयावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचा आजचा अग्रलेख आहे. मित्र हो, हा अग्रलेख अगदी शेवटपर्यंत समजावून घ्या. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल कदाचित, पण तितकाच तो आवश्यक सुद्धा आहे. या अग्रलेखामध्ये म्हटलंय, जसे पंतप्रधान मोदी तसेच त्यांचे महाराष्ट्रातले चेले मंडळ, म्हणजे बाप तसा लेख रोज करतोय फेकाफेक. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक फडणवीस, मिंदे, अजित पवार या त्रिकुटानं गोलमाल करून जिंकली हे काही लपून राहिलेलं नाही. ऐन निवडणुकीमध्ये या 3 भावांनी लाडकी बहीण योजना आणली. 2.38 कोटी महिलांना राज्य सरकारनं महिना 1500 रुपये देण्याची घोषणा केली आणि पैसे महिलांच्या खात्यात जमा झाल्यामुळं या लाडक्या बहिणीचे मेळावे, त्यामध्ये भाऊ भाऊ अशा घोषणा झाल्या. फडणवीस, मिंदे, अजित पवार यांच्यात तर बहिणींचे मेळावे घेण्याची स्पर्धाच लागलेली होती. या योजनेमुळे हजारो कोटींचा अतिरिक्त भार कर्जबाजारी महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडला, तरीही लाडक्या बहिणींना काहीच कमी पडू दिलं जाणार नाही असे हे तिन्ही भाऊ निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगत होते. त्याही पुढे जाऊन ते म्हणाले, बहिणीनो, 1500 रुपयात तुमचं काय भागणार? सत्ता पुन्हा हाती द्या, ही रक्कम 2100 ते 2500 पर्यंत वाढवू. ही तुम्हाला ओवाळणी आहे, ही तुम्हाला भावबीज आहे. मात्र राज्यातल्या सगळ्या प्रकारच्या निवडणुका संपल्या आणि आता ताटात टाकलेली ओवाळणी काढून घेण्याच्या तयारीत उरलेल्या 2 भावांनी सुरू केलेली आहे. आणि त्यासाठी केवायसीची पूर्तता न केल्याचं कारण देत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरविल्या गेल्या. म्हणजे या मंडळीनं लाखो अपात्र महिलांच्या खात्यामध्ये अंदाधुंद पद्धतीने सरकारी पैसा वळवून महिलांची मतं विकत घेतली आणि निवडणुका जिंकल्या. या सर्व भ्रष्ट खेळामध्ये आमचा निवडणूक आयोग मूक, बधीर आणि आंधळ्याच्या भूमिकेत गेला. महिलांनी मासिक 1500च्या बदल्यात या त्रिकुटाला मतदान केलं. त्यांच्या मतांचा आकडा साधारण 1 कोटीनं सुचला आणि हे लोक अशा भ्रष्ट पद्धतीनं सत्तेवर आले. मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या अपात्रतेचं बिंग फुटलं आहे. सरकार गेले 1.5 वर्ष या अपात्र लाभार्थ्यांना पैसे वाटत होतं. डिसेंबर 2024 पर्यंत सुमारे 17,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम अशा पद्धतीने वाटली गेली. हे पैसे काही सत्तेतल्या या त्रिकुटांच्या खिशातले नाहीत. जर पैशाचं हे वाटप बेकायदेशीर आहे तर सरकारला त्याची वसुली तर करावीच लागेल. म्हणून आम्हाला वाटतं, लाभार्थी अपात्र महिलांच्या पर्समधून ही वसुली करू नये, तर ज्यांनी पैशाची ही उधळपट्टी आणि अफरातफर केली त्यांच्याकडून ही वसुली केली पाहिजे. 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या त्रिकुटांची चल अचल संपत्ती जप्त करणं गरजेचं आहे. ज्या यंत्रणेनं कोणतीही शहानिशा न करता अपात्र महिलांना हजारो कोटी वाटले, त्या सरकारी यंत्रणेवर भ्रष्टाचार विरोधी गुन्हे दाखल करून जबाबदार असलेल्यांना बडतर्फ केलं पाहिजे. विशेषतः संबंधित खात्याचे तत्कालीन सचिव. महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ दिला म्हणून महिलांनी भरभरून मतदान केल्याची कबुली या त्रिकुटानं दिली. आता महिलांना केलेले हे पैसे वाटप भ्रष्ट आणि बेकायदेशीर ठरले. चुकीच्या पद्धतीने लाखो महिलांना सरकारी पैसे वाटले हे सिद्ध झाले. शिवाय याच महिलांनी सध्या सत्तेत असलेल्या या त्रिकुटाला मतदान केलं. त्यामुळं अशा महिलांचं हे मतदान अवैध ठरवून महाराष्ट्रात नव्यानं निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली पाहिजे. लाडकी बहीण योजना, कौशल विकास योजनेतील लाभार्थी हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे.
अशा योजनातील अफरातफरीची विद्यमान हायकोर्ट न्यायाधीशाकडून चौकशी व्हायला हवी. अर्थात राज्यातील सत्ताधारी अशी कारवाई अथवा होऊ देतील ही शक्यताच नाही. कारण आज जे केवायसीचं कारण ही मंडळी पुढे करीत आहे ती प्रक्रिया त्यांनी योजना राबवण्यापूर्वीच करायला हवी होती. मात्र तेव्हा निवडणूक जिंकायची होती, त्यामुळे योजना सरसकट राबवली. आता निवडणुका नसल्यामुळं केवायसी, कॅगचं ऑडिट, कॅगचा अहवाल वगैरे गोष्टी त्यांना आठवत आहेत. पंतप्रधान मोदींनीही देशभरामध्ये अनेक फसव्या योजनांची घोषणा केली. प्रत्यक्षात ते हवेतले बुडबुडे ठरले. मोदी यांनी त्यांच्या प्रसिद्धीसाठी 6,000 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून उडवले. त्याचा जनतेला काय लाभ झाला? सरकारी पैशाचा हा सरळ अपहार आहे आणि अपहार करणाऱ्याची जागा तुरुंगात असायला हवी. पण हे मोदी युग असल्यानं उलट घडतं आहे. जे तुरुंगात असायला हवे ते देशाचे चौकीदार बनलेले आहेत. एरवी अशा प्रकारच्या रेवडी योजनावर स्वतः पंतप्रधान मोदी टीका करीत असतात. कोणाला काही फुकटात देऊ नका, आत्मनिर्भर समाज उभा करा असे विचार ते मांडतात. पण मोदी काळात काहीच आत्मनिर्भर राहिलेलं नाही आणि देश विदेशी शक्ती समोर गुडघे टेकून उभा आहे. मोदी यांनी आतापर्यंत शेतकरी, महिला, गरीब, आदिवासी यांच्यासाठी ज्या योजना जाहीर केल्या त्यांची वास्तविक प्रगती तपासण्याची गरज आहे. राजकीय फायद्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीची अफरातफर करणं हा राष्ट्रद्रोह आहे. त्या राष्ट्रद्रोहासाठी कुणी टाळ्या वाजवत असतील तर त्यांची डोकी तपासायला हवी. 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा एका रात्रीत पवित्र होत असेल आणि लाडकी बहीण योजनेतील अफरातफर हा मोदींना भ्रष्टाचार वाटत नसेल तर देशाचे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग वगैरे बरखास्त करून ती जबाबदारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे सोपवणं योग्य ठरेल. लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी महिलांची मतं सरकारी पैशाने विकत घेऊन महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेले सध्याचे सरकार हाच एक जागतिक घोटाळा आहे. हा घोटाळा करून त्यांनी महिलांची आणि महाराष्ट्राची फसवणूक केलेली आहे. त्यासाठी त्यांची संपत्ती जप्त करायला हवी. या निर्लज्ज सरकारला धक्के मारून हकलण्याशिवाय पर्याय नाही. मित्रहो, महायुतीचा बुरखा टराटरा फाडून मेंदूला झणझणी आणणारं हे वास्तव सामनानं आपल्या पुढे ठेवलेलं आहे. तरीही मित्रहो, या अग्रलेखाबद्दल तुम्हाला काय वाटतं? जरूर सांगा बरं. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.